हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये. चला तर आज आपण इथे गावरान चवळीच्या शेंगा घेऊन आलेलो आहे. चवळींच्या शेंगाची भाजी तर झटपट बनते आणि बनवून तयार होते. चवीलाही एकदम भन्नाट लागते बरं का. चला तर त्यासाठी लागणारे इथे काही साहित्य बघूया. रेसिपी बघायची आहे तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भाजीसाठी लागणारे इथे काही साहित्य आहे. त्यासाठी मी इथे 1 पाव चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि त्या व्यवस्थित खुडून घेतलेल्या आहे. बघू शकतात कवळ्या कवळ्या शेंगा आहेत, तर त्या खुडून घ्यायच्या आणि बाकी शेंगामधले दाणे काढून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे इथे शेंगा निवडून घ्यायच्या. अर्धी वाटीपेक्षा थोडे जास्त शेंगदाणे आहे ते मी भाजून घेतलेले आहे. 8 ते 10 हिरवी मिरची आहे तेल टाकून त्यासुद्धा भाजून घेतलेले आहे. चवीप्रमाणे मीठ, 1 चम्मच मोहरी, 1 छोटा चम्मच जिरे, 1 चम्मच हळद आणि कट केलेली कोथिंबीर आहे. शेंगांना फोडणी देऊन घेऊया. 2 उबळी इथे तेल ॲड करायचं आहे आणि या धुतलेल्या शेंगा या तेलामध्ये आता टाकून द्यायच्या आहे. चवीप्रमाणे इथे मीठ टाकायचं आहे. मी भाजीला पुरेल इतकं सगळं मीठ इथे ॲड करत असते आणि शेंगा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. शेंगांना व्यवस्थित मीठ लागलं की लगेचच त्यामध्ये पाणी ॲड करायचं. इथे शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे. त्यावरती आता आपण झाकण ठेवून देऊ आणि शेंगा शिजवायला ठेवायच्या आहे. शेंगा शिजतात तोपर्यंत आपण इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. बघू शकतात तर एवढं बारीक वाटण आपलं इथे झालं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही वाटून घेऊ शकतात. इकडे आणखी परत आपण खलबत्त्यामध्ये लसण जो आहे तो लसण बारीक वाटून घ्यायचा आहे. जास्तही इथे बारीक करायचा नाही आहे, थोडा जाडसरच ठेवायचा आहे. इतपत जाड राहिला पाहिजे. बघू शकतात तर इकडे आपल्या शेंगा ज्या आहेत त्या आता इकडे शिजत आहेत. चेक करून बघूया. शिजलेल्याच आहेत, थोड्या बाकी वाटतात तर आपण होऊ देऊ. आणि बघू शकता 2 मिनिटानंतर इथे शेंगा ज्या आहेत त्या चेक केल्या तर एकदम गाळ शिजलेल्या आहेत. चला तर आता फोडणी देऊन घेऊया. कढईतल्या शेंगा मी पातेल्यात काढल्या आणि तीच कढई आणखी परत फोडणी द्यायला घेतलेली आहे. साईडने पाणी ठेवलेलं आहे भाजीसाठी. कढईमध्ये 4 उबळ्या तेल ॲड करायचं. बघू शकता जे चवळीचे दाणे आहेत शेंगांचे ते व्यवस्थित गाळ झालेले आहेत आणि मिठाचं जे पाणी आहे ते भाजीमध्ये राहिलं पाहिजे या शेंगांमध्ये. काय होतं तर त्याने छान चव येते भाजीला. तेल इथे आपलं तापलेलं आहे. त्यामध्ये आता मोहरी ॲड करायची. मोहरी छान तडतडली की लगेच जिरं ॲड करायचं. जिरंही छान झालं की आपण जो लसूण जाडसर कुटून घेतलेला होता तो लसूण इथे ॲड करायचा आहे आणि छान असा लालसर कलर येऊ द्यायचा आहे लसणाला. बघा तर लसणाला किती छान कलर आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे आणि हळदही व्यवस्थित होऊ द्यायची आहे. हळदही छान झाली की त्यामध्ये शेंगा आणि जे वाटण होतं ते मी मिक्स केलेलं आहे दोन्ही, ते आता या फोडणीमध्ये सोडून द्यायचं आहे. छान फोडणी बसलेली आहे भाजीला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जे गरम पाणी केलेलं होतं भाजीसाठी ते गरम पाणी आता इथे आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार हव्या त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकतात. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ॲड केलं आणि बघू शकतात इतपत पातळ भाजी मी केलेली आहे. जास्त पातळही नाही आहे आणि दाटही नाही आहे. आता या भाजीमध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि तुम्ही थोडी भाजी चेक करून घेऊ शकतात इथे मीठ लागतं की नाही लागतं. तर ते मीठसुद्धा तुम्हाला इथेच टाकायचं आहे. काय होतं तर भाजीमध्ये मीठ छान उकळल्या गेलं की भाजी चवीला चांगली लागते. इथे 5 मिनटं मी मोठ्या गॅसवरती
मीडियम, मोठा नाही, मीडियम गॅसवरती भाजी मी उकळून घेते आहे. भाजी छान उकळली की भाजीला चव चांगली येते. आणि 5 मिनिटानंतर एकदम 0 फ्लेमवरती मी ही भाजी आणखी परत उकळू देत आहे. तर बघू शकतात की या भाजीने त्या भाजीचं सगळं तेल सोडलेलं आहे आणि तरी बघू शकतात तुम्ही एकदम तरी छान आलेली आहे. या भाजीचा कलरही छान येतो बरं का. आमच्या घरी ही भाजी खूप आवडते. गावरान चवळीच्या शेंगांची भाजी आहे, तर चवीला तर भारीच लागणार आहे. चला तर अशा प्रकारे इथे आपली भाजी आता बनवून तयार आहे. तर तुम्हीही एक वेळेस नक्की ही गावरान चवळीच्या शेंगाची शेंगदाणे लावलेली भाजी एक वेळेस नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा की ही भाजी तुम्हाला कशी वाटली. बघू शकता तर ताट घेतलेलं आहे. ताटामध्ये चवळीची भाजी आहे शेंगांची, सोबतच पापडाचा खुडा, लोणचं, चपाती. एक नंबर बेत आहे हा.